वारी संदर्भातल्या माऊलींच्या पालखीनं सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला। यावेळी मोठ्या उत्साहात पालखीचं आणि वारकऱ्यांचं स्वागत केलं गेलं। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पादुकांना पुष्पहार अर्पण केला गेला। पंढरीच्या वाटेवरती विठू माऊलीच्या भजनांसोबतच महाराष्ट्र धर्माचा जागर केला जातोय। शाहीर यशवंत जाधव यांच्या माध्यमातून संवाद वारीमधनं लोकसंस्कृतीचंही दर्शन घडतंय। संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मार्गावरील वडापुरी गावात पाटील महाराजांच्या पुढाकारानं महिला वारकऱ्यांच्या मदतीनं हजारो वडापाव तयार होतात। पालखी वडापुरी गावात पोहोचताच शेतकऱ्यांना वडापाव दिले गेले। शेगाववरनं सोलापूरमध्ये 550 किलोमीटरचा प्रवास करून संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी सिद्धेश्वर नगरीमध्ये विसावली। सोलापूर जिल्ह्यातल्या उळे कासेगाव इथे मुक्काम केल्यावरती सोलापुरात संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखीचं जोरदार स्वागत केलं गेलं। धाराशिव परंडा शहरात पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचं कालनाथ चौकात आगमन झालं। पालखीचं आगमन होताच परंडा वासियांनी या पालखीचं जल्लोषात स्वागत केलं। संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील काही दिंड्या बावडा गावात पोहोचल्या तेव्हा काही पोलीस कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांसोबत स्वयंपाकाचा आनंद लुटला। पोलीस कर्मचारी सुद्धा वारीमध्ये दुहेरी सेवा देताना पाहायला मिळाले। सांगलीच्या मिरजेमध्ये तंतुवाद्य बनवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। जय हिंद म्युझिकल हाऊसचे सतार मेकर यांची 5वी पिढी पंढरपूर इथे भजनी वीणा पाठवतेय। बीड जिल्ह्यातले अंध वारकरी गेल्या 6 वर्षांपासून पंढरीची वारी करतात। डोळ्यांनी अंध आहेत मात्र श्रद्धेनं आपण तेजस्वी आहोत अशी त्यांची भावना आहे। पंढरीच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या लाखो वारकऱ्यांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी मुंबईच्या वैष्णव चॅरिटेबल मेडिकल ट्रस्टच्या वतीनं गेल्या 32 वर्षांपासून मोफत सेवा दिली जाते। 175 सेवेकरी आणि डॉक्टर वारकऱ्यांच्या सेवेत काम करतात। एसटीचा लांब आणि मध्यम पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। आरक्षित प्रवाशांना तिकीट दरात 15% सूट मिळेल। ही योजना 1 जुलैपासून लागू होणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। बांधकाम कामगार नोंदणीमध्ये आणि बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या विविध योजनांचे लाभ मिळवून देत असताना बांधकाम कामगारांची आर्थिक लूट होत असल्याचा प्रकार उजेडात आलाय। न्यूज 18 लोकमतने ही बातमी प्रसारित केल्यावर त्याची दखल घेण्यात आली आहे। मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीत सभापती आणि व्यापाऱ्यांमधला वाद विकोपाला गेला। सभापतींनी शिवीगाळ केल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडला। दरम्यान सभापतींनी आरोप फेटाळलेले असून व्यापारी आर्थिक नुकसान करत असल्याचा आरोप केलाय। या वादाचा शेतकऱ्यांना फटका बसलाय आणि शेतकऱ्यांची गैरसोय होतीये। पोटच्या मुलीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे वार करून हत्या करणाऱ्या वडिलांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दारूच्या नशेत पित्यानंच आपल्या 9 वर्षीय मुलीचा जीव घेतल्याची घटना धाराशिवच्या परंडा तालुक्यातल्या शेळगाव इथे घडली। दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली इथे धक्कादायक प्रकार उजेडात आलाय। पुणे सोलापूर महामार्गावरनं प्रवास करत असताना चहा पिण्यासाठी थांबलेल्या एका कुटुंबाला कोयत्याचा धाक दाखवत 2 चोरट्यांनी लुटलं तर या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे। दौंड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतात। केईएस इंटरनॅशनल स्कूलला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आली। या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। परिसरातल्या नागरिकांना शांतता आणि सहकार्याचं आवाहन केलं गेलंय। सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं जनजीवन काहीसं विस्कळीत झालं। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सातपुडा पर्वतरांगांचं नैसर्गिक सौंदर्य खुललंय। सातपुड्यातले अनेक लहान मोठे धबधबे प्रवाहित झालेत। वाल्हेरी धबधब्यावरती सध्या पर्यटकांची गर्दी दिसतेय। कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरल्यानं पंचगंगेची पातळी पुन्हा स्थिरावली आहे। 30 बंधारे खुले झाल्यामुळे कोल्हापूर वासियांना दिलासा मिळालाय। सांगलीच्या चांदोली तसंच कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं 1000 मिलीमीटरचा टप्पा ओलांडला। चांदोलीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पाऊस पडलाय। चिपळूण तालुक्यातील खेरशेत गावात पारंपरिक पद्धतीनं भात लावणी आणि नांगरणी स्पर्धा उत्साहात पार पडली। या स्पर्धेला मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी आणि तरुण वर्गानं हजेरी लावलेली। गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस पडतोय।
यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। पावसाच्या आगमनामुळे बळीराजा सुखावला असून कामांना वेग आलाय। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील तपोवन भगवती गारखेडा या शिवारात पैनगंगा नदीला आलेल्या पुराचं पाणी नदीकाठच्या शेतात शिरलेलं, त्यामुळे नदीकाठच्या शेतातल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। या नुकसानीची बातमी न्यूज 18 लोकमतनं प्रसारित केल्यावर आता कृषी खात्याचे एक पथक शेतात पोहोचलंय। समस्याग्रस्त शहापूर तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या यातना संपत नाहीयेत। रस्ता नसल्यामुळे एका आजारी वृद्धाला झोळीतनं 10 किलोमीटरचा प्रवास करत दवाखान्यात दाखल करावं लागलं। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली शहरातील कोळंबा आळी परिसरात एक मोठी दुर्घटना घडली। इमारतीच्या सेफ्टी टाकीचा स्फोट झाला आणि मोठ्या प्रमाणात मैला लोकांच्या घरात पोहोचला, त्यामुळे परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य होतं। वाशिम जिल्ह्यामध्ये यंदाच्या वर्षी 26,438 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी अपेक्षित होती, मात्र आतापर्यंत केवळ 7,318 हेक्टर अर्थात सरासरीच्या केवळ 27.68% क्षेत्रावरती पेरणी होऊ शकली आहे। आतापर्यंत वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक मानोरा तालुक्यात 3,544 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातील बाभुळगाव ते टाकळगाव 2 किलोमीटरपर्यंतचा रस्ता नुकताच बांधला गेला, पण या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं। नव्यानं बांधलेल्या रस्त्यावरचं डांबर हातानं उखडलं जात आहे। जळगावच्या भुसावळ बसस्थानकात खड्ड्यांचं साम्राज्य दिसतंय। खड्ड्यांमध्ये पाणी साचून प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय। तातडीनं खड्डे दुरुस्तीची मागणी प्रवाशांची आहे। दौंड शहरामध्ये जीबीएसचे 3 रुग्ण आढळले। एका 13 वर्षीय मुलासह दोघांना जीबीएसचा संसर्ग झालाय। या तिघांवरही पुण्यात उपचार केले जात आहेत, मात्र याकडे पालिकेचं दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। सिल्लोड तालुक्यामध्ये पीक कर्जासाठी बँकांकडून शेतकऱ्यांची होणारी अडवणूक आणि पिळवणूक खपवून घेतली जाणार नाही। मागणी करणारा एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी असे खडे बोल अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना सुनावले। आणि सध्या आपल्या राज्यामध्ये शालेय अभ्यासक्रमात अगदी पहिलीपासनं हिंदी सक्तीविषयीचं वादंग उठलेलं असताना अभिनेता सुनील शेट्टीनं मराठीत संवाद साधून सर्वांना सुखद धक्का दिलाय। शिर्डीमध्ये सुनील साई दर्शनासाठी आलेला आणि साई चरणी नतमस्तक झाल्यावर मुंबईत राहत असलेल्या प्रत्येकाला मराठी भाषा यायला हवी असं वक्तव्य त्यांनी केलंय। पढ़ानी चाहिए और मेरा मानना ये है कि मी मुंबईमध्ये राहतो, माझं कर्मभूमी जन्मभूमी कर्नाटक आहे, पण माझं कर्मभूमी मुंबई आहे। मला मराठी ना आला तर पण चालते, पण मला मराठी आलं तर तुम्हाला बरं वाटते ना, सर्वांना बरं वाटते ना। तर माझं कर्मभूमी माझं राहून मी मराठी नाही बोललो तर दुसऱ्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे, मला त्रास व्हायला पाहिजे। मला वाटायला पाहिजे की नाही, मला मराठी शिकवायचं आहे, तसंच बोलायचं जसं तुम्ही लोक बोलता। तर महाराष्ट्र आपली कर्मभूमी आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, त्यामुळे कर्मभूमीची भाषा ही प्रत्येकाला यायलाच हवी असं मत अभिनेता सुनील शेट्टीनं व्यक्त केलेलं आहे। सध्या राज्यामध्ये हिंदी सक्तीवरनं बराच वादंग सुरू असताना सुनील शेट्टी यांचं हे मत महत्त्वाचं मानलं जात आहे।